2 क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑफ लॉंग ऑन. जोपर्यंत क्षेत्ररक्षक केलं जाईल आणखी 2 धावा धावफलकावरती जुळत आहेत. 32 धावा धावफलकावरती लागल्या. आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण पाहतोय उद्योजक चषक पर्व दुसरं आपल्या भेटीला आहे. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतो की फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. काऊ कॉर्नर सीमारेषा तोडतोय. 6 धावांसाठी षटकार. असेल या खेळाडूने अतिशय चांगल्या पद्धतीने गाजवलेला आहे. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज. चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. सत्तावन्न धावा धावफलकावरती लागल्या. जयराज वैयक्तिक 47 धावांवरती सज्ज मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या 3 धावा दूर असेल आपल्या अर्धशतकी खेळीसाठी. फटका चांगला, आवाज चांगला. आता मात्र क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार आणि अर्धशतक पूर्ण होतं या खेळाडूचं. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर दशरथने
मैदान गाजवलं आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर जयराज गाजवतोय. वैयक्तिक 53 धावांवरती जयराज सज्ज. आणि ज्यावेळेस आपण चर्चा करतो की या खेळाडूबद्दल का अनेक स्पर्धा आपण गाजवल्यात, हे प्रेक्षकांच्या लक्षात आणून देतोय तो आपल्या खेळीने. आता मात्र इथे मात्र बीट करतोय की काय, आणि अतिशय चांगला प्रयत्न मी म्हणेन, कारण 3 षटकार लागल्यानंतर तुम्ही चेंडू बीट करता खूप मोठी अवघड गोष्ट असते गोलंदाजासाठी, कारण तदनंतर येऊन एक चांगल्या रिदमनं गोलंदाजी तुम्ही करता. नक्कीच वाखाणण्याजोगी तुमची गोलंदाजी आहे, कारण समोर जर ताकदीचा फलंदाज असेल आणि त्याच्या विरुद्ध जर तुम्ही गोलंदाजी करता तर नक्कीच टान्स रिदम हे खूप महत्वाचं असतं आणि व्हेरिएशन्स हे देखील खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा फटका चांगला, चेंडू सीमारेषा कव्वरच्या डोक्यावरतून आता मात्र खेळलाय. धगधगता लावा अरे स्वराज्याचा छावा, आणि या 6 धावा षटकार. एकोणसत्तर धावा धावफलकावरती लागल्या. 70 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू 18 चेंडू 70 धावा, 70 धावा 18 चेंडू, हे समीकरण असेल वेरुळी संघासमोर. तुल्यबंद संघाविरुद्ध मातब्बर संघ येऊन भिडलाय, आणि वेरुळी संघाची जर आपण चर्चा करतो तर अतिशय महाराजा चषकामध्ये या वेरुळी संघाचा खेळ अतिशय उल्लेखनीय होता, परंतु आज बोरगाव संघाविरुद्ध येऊन भिडलाय. नक्कीच जर आपण पाहिलं तर उद्योजक चषक 2020 वाई पश्चिम भागातून पहिली टुर्नामेंट आपल्या भेटीला आलेली आहे. आपण पाहिलं 8 महिने लॉकडाऊन नंतर ही पहिली स्पर्धा, आणि पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळताना दिसत आहेत. आणि नक्कीच यानंतर आपण जाणार वासुळे मालतपूर संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना टॉस का बॉस मध्ये यायचं नम्रतेची विनंती. यानंतर होणारा सामना वासुळे विरुद्ध मालतपूर. तर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पंकजदा वाडकर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कोणत्याही खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेळले तर पंकजदा वाडकर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि त्याचं मानकरी इथे मात्र आपण पाहिलं तर जयराज ठरतोय. विनंती असेल बोरगाव संघाला लगेच या, आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवा. बरेचशा मॅचेस आपल्याला आणखी खेळायच्या आहेत. श्री अर्जुनदत्ता गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय की युवा उद्योजक चषक 2020 पर्व आपल्या भेटीला आहे. आजचा दिवस पहिला मॅच आपल्या समोर रंगली. एका बाजूला बोरगाव तर दुसऱ्या बाजूला वेरुळी संघ येऊन भिडलाय. बोरगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना बनवल्या 69 धावा. 70 धावांसाठी विजय. तर जाऊया आपण टॉस कडे. वासुळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आहेत आपल्यासोबत वासुळ्याचे कर्णधार महादेव तुपे. आपण त्यांना विचारूया तर आपण मालतपूर संघाला कसं काय रोखणार. प्रथमतः मी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय आणि जास्तीत जास्त स्कोर करून सामना जिंकण्याचा प्रयत्न करतो. महादेवने सांगितले खूप रन करून तुम्हाला ते प्रेशरमध्ये आणणार आहे, तर यावरती आपलं काय उत्तर असेल सिद्धेश्वर सर. हा दादा बोल. हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र वेरुळी संघ येऊन पोहोचलाय 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी. एका बाजूला कार्तिक तर दुसऱ्या बाजूला येऊन पोहोचलाय फलंदाज महादेव तुपे. समालोचन कक्षाची संपर्क साधायचा. महादेव तुपे. तर विशाल सज्ज असेल
स्ट्रायकिंग एंडला या पहिल्या षटकाचा समाचार घेण्यासाठी, तर पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल मॅन फ्रॉम बोरगाव दशरथ. एक अफलातून गोलंदाज आहे, वेग चांगला आहे या गोलंदाजाकडे आणि अनुभव नक्कीच चांगला. एक उदयनमुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे वाई पश्चिम भागामध्ये पाहिलं जातं असा दशरथ वाडकर गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. आणि एक अष्टपैलू खेळाडू या बोरगाव संघाकडे आहे, तो म्हणजे दशरथ. फलंदाजी नक्कीच आपलातून करतो, गोलंदाजी नक्कीच आपलातून करतो. येस, मॅच सुरू करा, पंचांचा इशारा येतोय. दशरथ निघतोय विशालसाठी. अक्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु बॅटची खालची कडा लागली जाते. कोणती धाव इथे मात्र घेतली जाणार नाही. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतो की टेनिस बॉल मध्ये तुम्ही आपलातून गोलंदाजी केव्हा करू शकता, जेव्हा तुम्ही टप्प्यावरती गोलंदाजी करता. टप्प्याला खूप महत्व दिलंय. जर तुमचा टप्पा चुकतो तर त्याचा मोबदला मोठ्या फटक्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं खूप महत्वाचं आहे. एक भेदक मारा समोर असणार आहे दशरथचा. समोर फलंदाज विशाल. बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आता मात्र एक धाव घेतली. श्री गणेशा होतोय धावफलकाचा. एक धाव फलकावरती येते आतापर्यंत. आणि ज्या वेळेस आपण एक या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत जर मित्रांनो पाहिलं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना कसोटी क्रिकेटमध्ये फक्त एकदा स्टंपिंग आउट झाले. हा क्रिकेटचा इतिहास आहे. धावफलकावरती एक धाव आहे. नक्की चर्चा करूया त्या स्टंपिंग बद्दल. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, शफल लावून खेळलेला हा पटका चेंडू जाणार लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक केलं जाईल. तोपर्यंत धावांसाठी धावाधाव सुरू. 2 धावा या ठिकाणी अंकित होत आहेत. आणि ज्यावेळेस आपण स्टंपिंग आउटची चर्चा करतोय, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची कसोटी क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त ते एकदा स्टंपिंग आउट झाले. आणि ती संधी मिळाली होती इंग्लंडचा गोलंदाज एशियन गिल्स. एकमेव असा गोलंदाज आहे ज्यांनी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना स्टंपिंग आउट केले कसोटी क्रिकेटमध्ये. 3 धावा धावफलकावरती. आक्रमकता दाखवावीच लागेल वेरुळी संघाला. कोंढावळे संघ सन्मान चिन्ह घेऊन जायचे. कोंढावळे संघ आणखी एक धावफलकावरती अंकित होईल. आता मात्र 4 धावा अंकित होत आहेत. आणि आक्रमकता आपण चर्चा जर केली, जर तुम्ही आक्रमकता दाखवता तर नक्कीच येणाऱ्या षटकांमध्ये तुम्हाला फलंदाजी करणं सोपं होईल. कारण आव्हान खूप मोठं आहे. 70 धावांची चिरफाड तुम्हाला करायची. म्हणजे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे धावा बनवणं खूप महत्वाचं आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसतोय. अतिशय चांगली गोलंदाजी व्हेरिएशन्स दाखवतोय दशरथ. आणि या दशरथ विरुद्ध जर तुम्हाला प्रहार करायचा तर फुटवर्क खूप महत्वाचं आहे. तुमच्या समोर किती मोठा गोलंदाज असू द्या, तुमचं फुटवर्क, तुमचे पाय बोलतील तर तुमचं धावफलक चालेल. फुटवर्क खूप महत्वाचं आहे. टायमिंग खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. थ्रो केला जाईल परंतु कोणतीही धावफलकावरती नसेल. एक अफलातून षटक मार्गस्थ आहे. 4 धावा धावफलकावरती लागल्या. एका षटकाचा खेळ संपलाय. आणि ज्या वेळेस आपण दशरथची चर्चा करतो, तुम्ही त्याच्या हातात बॅट द्या, त्याने बॅटने धावा बनवून दाखवल्या, त्याच्या हातामध्ये चेंडू द्या. आपण जर पाहिलं तर फलंदाजांना त्याने रोखून दाखवलंय. परंतु इथून पुढे वेरुळी संघाचं आव्हान खूप मोठं असणार आहे. आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द त्यांना दाखवावीच लागेल. कारण यानंतर 12 चेंडू असणार आहेत. प्रदीप दादा ढवळे यांच्या माध्यमातून आपण YouTube लाईव्ह पाहतोय. यांचं या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोहोचेल की, परंतु पोहोचला नक्कीच होता, परंतु झेल या ठिकाणी सुटली आहे. त्या ठिकाणी प्रदीप दादा ढवळे यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. अतिशय चांगली गोलंदाजी जर आपण पाहिली या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते तर नक्कीच अमित वाडकर गोलंदाजी मार्गवरती आपण सातत्यानं चर्चा करतोय. खूप मोठी अनुभवाची शिदोरी लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, यांच्या गाठीशी आहे. नुकतंच आपण जर पाहिलं तर 40+ क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलंय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोहोचेल की काय, फेक केली जाईल. तोपर्यंत धावफलकावरती 2 धावा.
नक्की ज्या वेळेस आपण अमित वाडकर यांच्याशी चर्चा करतो त्यावेळेस जर आपण पाहिलं तर खूप मोठं क्रिकेट आहे, क्रिकेटच्या पटलावर त्यांनी खेळलेलं आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठा प्रवास यांचा आहे. तर सुनीलजी वाडकर यांच्या माध्यमातून एक पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. चर्चा नक्कीच करूया. जर आपण पाहिलं सकाळच्या सत्रापासून 2 अर्धशतकं या मैदानावरती लगवली गेली. या ठिकाणी प्रदीपदा ढवळे यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. अतुलजी चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान करायचा आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्या आणि ज्या वेळेस आपण चर्चा करतोय की पारितोषिक आलंय सुनीलजी वाडकर यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून मैदानाच्या आतमध्ये 2 अर्धशतकं लगवली गेली. एक जयराज वाडकर आणि एक दशरथ वाडकर यांच्या हा षटकार आहे. यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची ब्राजची मूर्ती या ठिकाणी त्यांना दिली जाईल. एक आगळं वेगळं बक्षीस आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे. ज्या छत्रपती महाराजांकडून आपण प्रेरणा घेतो, नियोजन प्लॅनिंग काय असतं त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. असे अखंड विश्वाचे अठरा धावा धावफलकावरती आहेत आणि विरुळी संघाला 70 धावांचा पाठलाग करायचा. आणि आपण चर्चा करतो की सुनीलजी वाडकर यांच्या माध्यमातून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांना प्रदान केली जाईल. बॅकफुटवरती जाऊन पंच करायचं, परंतु या ठिकाणी काय झालं, फलंदाज पहिला कोसळला. तर नक्कीच आपण चर्चा करतोय की सुनीलजी वाडकर शिवसैनिक त्याचबरोबर सातारा ग्रुपचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून छत्रपती श्री शिवाजी महाराजांची 5 इंचाची ब्राजची मूर्ती उद्या भेट दिली जाणार आहे जयराज आणि दशरथला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अलगद एका हातात झेल टिपलाय, आणखी एक फलंदाज कोसळला डीजे. हॅट्रिकची संधी असणार आहे या वैभवला आणि पहिली हॅट्रिक ठरली जाईल की काय या स्पर्धेतली अफलातुनाची स्पर्धा. आणि अतिशय जर आपण पाहिलं तर मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कुठेतरी पतझड होताना दिसते विरुळी संघाची, जी आक्रमकता दाखवायला पाहिजे होती पहिल्या षटकापासून, पहिल्या चेंडूपासून. नक्कीच आज नावाला लौकिकी साजेशी खेळी विरुळी संघ करू शकला नाही, कारण अनेक स्पर्धांमध्ये जर आपण पाहिलं तर विरुळी संघ फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या दुसऱ्या फेरीमध्ये कुठेतरी पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय. नक्कीच मित्रांनो, येणारा दिवस तुम्हाला काहीतरी शिकवून जात असतो. प्रत्येक दिवस सारखा नसतो. प्रत्येक दिवशी दिवस तुमचा असेल तर नक्कीच त्या दिवशी खेळी तुमचा चांगला बोलतो. खोलवर टप्प्याचा हा चेंडू, त्याच्यावरती चढवलेला हा प्रहार, 2 क्षेत्ररक्षक जातील पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू हा जातोय. आणखी एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. आणि सातत्याने आपण चर्चा करतो की सकाळच्या सत्रापासून जर आपण चर्चा केली तर आतापर्यंत या मैदानावरती 2 अर्धशतकं लगवली गेली. एक दशरथ वाडकर 56 धावांचं अर्धशतक आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जयराज वाडकरच्या माध्यमातून दुसरं अर्धशतक झळकवलं गेलं बोरगाव संघाच्या माध्यमातून. आणि या खेळाचं कौतुक म्हणून की काय, सुनीलजी वाडकर शिवसैनिक त्याचबरोबर सातारा ग्रुपचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून या खेळाडूंचं कौतुक म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांची ब्राजची 5 इंचाची मूर्ती या खेळाडूंना सप्रेम भेट उद्याच्या दिवशी दिली जाईल. धन्यवाद दादा, एक कौतुकाची थाप तुमच्या खेळाडूच्या पाठीवरती पडताना आम्हाला दिसते.
तर ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होते वैभवची आणि अतिशय चांगली गोलंदाजी जर आपण पाहिली तर अतिशय चांगला खेळ राहिला बोरगाव संघाचा. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, फलंदाजी करताना गोलंदाजांवरती तुटून पडले फलंदाज आणि गोलंदाजी करताना फलंदाजांना हात खोलण्याची संधी दिली नाही या बोरगाव संघाच्या गोलंदाजांनी. बॅकफुटवरती जाऊन हा पंच करण्याचा प्रयत्न एक धाव अंकित नक्कीच केली जाईल. नक्कीच प्रयत्न आहे विरुळी संघाचा पराभवातलं अंतर कमी करण्याचा आणि या ठिकाणी विजय संघाचं आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. सहभागी संघाचं आम्ही आभार मानतो. तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. दोन्ही संघाचं मनपूर्वक आभार मानतो आणि वळतो पुढच्या मॅच कडे. तर बोलूया मॅन ऑफ द मॅच कडे. जयराज वाडकर, मॅन फ्रॉम बोरगाव, वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, याला मॅन ऑफ द मॅच हा आद्यमान दिला जाईल. ज्याने मात्र अर्धशतकी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली. 59 धावांचं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये झळकवलं. वेरुळी संघाला विनंती असेल की आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. या स्पर्धेची आठवण म्हणून तुम्हाला सन्मान चिन्ह दिलं जाईल. स्पर्धेत तुम्ही आलात, स्पर्धेत तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला म्हणून की काय, या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह तुम्हाला प्रदान केलं जात आहे. तर विनंती असेल जयराज वाडकर, विनंती असेल आपण या मॅन ऑफ द मॅच हा आद्यमान तुम्हाला बहाल केला जातोय. मॅच हा आद्यमान जयराज वाडकरला दिला जातोय. एकोणसाठ धावा मैदानाच्या आतमध्ये जयराजाने कुठल्या. चला पुढचे संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय जयराज, ज्याच्या बॅटिंगमधून अप्रतिम अर्धशतकीय खेळी आली. तर त्याला आकर्षक टी शर्ट आणि 501 रुपयाचं पारितोषिक